नमस्कार मित्रांनो, तर सर्वांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी। तरी पण सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका, कारण की आता एक नवीन अपडेट आलेले आहे, जेणेकरून खूप ताईचे जे पैसे आहेत जे की अडकलेले आहेत, जे की रिजेक्ट आहे, जे की पेंडिंग आहे, त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे। त्याच्यामुळे सर्वांनी ध्यानपूर्वक हा व्हिडिओ ऐकायचा आणि मी जे सांगतोय ते ध्यानपूर्वक लक्षात ठेवून ते काम करायचे आहे। मग तुम्ही ते काम केले तर तुमचे सर्व जे अडकलेले पैसे आहेत ते सुद्धा कशामुळे अडकलेले आहेत आणि तुमची जी तक्रार आहे ती लाडक्या बहिणी पोर्टलवर सुद्धा पाठवता येईल। त्याच्यामुळे सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका मी काय सांगतोय आणि कसं सांगतोय, कारण की आता हे जे खूप लाडक्या बहिणीचे जे प्रश्न आहेत ते खूप आता सोडवण्याचा टाइम आलेला आहे। तर नवीन अपडेट काय आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती सांगतोय, ध्यानपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका। तर हे बघा, सर्वांना माहीत आहे की आतापर्यंत 21 हप्ता झालेला नाही आहे, 1,500 हप्ता झालेला आहे। पण तोच जूनमध्ये 50,000 ताईंना अजूनसुद्धा जे की त्यांना रेग्युलर हप्ते चालू होते पण जून महिन्यामध्ये त्यांना भेटलेला नाही आहे, आणि किंवा ज्या ताईंना रिजेक्ट व पेंडिंगमुळे सुद्धा हप्ता भेटलेला नाही आहे त्यांच्यासाठी आजची बातमी आहे। आणि बातमी खूप तुमच्या फायद्याची होणार आहे, कारण की आता खूप मोठा निर्णय केंद्र सरकारने तसे राज्य सरकारने घेतलेला आहे। त्याच्यामुळं ध्यानपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका। तर बघा, ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत, ज्यांचे पेंडिंग झालेले आहेत आणि ज्यांचे जूनचा महिन्याचा हप्ता ज्यांना भेटलेला नाही, त्यांनी एक काम करायचे आहे, कारण की आता तुमच्यासाठी तुमचा हप्ता कुठे अडकलेला आहे, काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही, तुमचं रिजेक्ट कशामुळे आहे, तुमचं पेंडिंग कशामुळे राहिलेलं आहे, कशामुळे, काय ते नेमकं कोणते कागदपत्र आता लागणार आहेत, कोणता असा कागद लागणार आहे की जेणेकरून तुमचे सर्व अडकलेले हप्ते जे आहेत ते संपूर्ण तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येण्यास मदत होईल। तर ध्यानपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका। तर बघा, चला व्हिडिओला सुरू करू। तुमचा मित्र माऊली नरवडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आपल्या बळीराजा हेल्पलाईन चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आता लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय ते। तर हे बघा, सर्वांनाच माहीत आहे की जून महिन्यामध्ये रेग्युलर हप्ते चालू होते पण अचानकच बंद मधामध्ये झाले। काही 50,000 असा जर आकडा याच्यापेक्षा जास्त असन, पण 50,000 सरासरी मी सांगतोय तुम्हाला। तर ते तुम्ही लक्षात घेऊन, ज्या ताईंना पैसे भेटले नाही, ज्या ताईंचा रिजेक्ट पेंडिंग आहे तो कशामुळे आहे तो आता चेक करण्यास सुरुवात झालेली आहे। चेक करून तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितल्या जाईल। तुमचा फॉर्म रिजेक्ट कशामुळे झालेला आहे, पेंडिंग कशामुळे झाला आहे, पण ज्यांना रेग्युलर जूनचा हप्ता भेटत होता तो सुद्धा बंद झालेला आहे, तो हप्ता कशामुळे बंद झालेला आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओला देण्यात येणार आहे। तर आता सर्वांनी एक महत्त्वपूर्ण काम करायचे आहे। याच्यासाठी तुम्हाला 2 कागदपत्र लागतील, ते तुमच्याकडे सहज तुम्हाला भेटून सुद्धा जातील, कारण की लाडक्या बहिणीचे कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या जवळचा हात म्हणजेच बळीराजा हेल्पलाईन चॅनल, या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही लाईक केल्यानंतर खाली तुम्हाला हाईपचं बटन असेल, तो हाईप तुम्हाला जरूर करायचा आहे, जेणेकरून तुमची मदत लवकरात लवकर केल्या जाईल। तर हे बघा ताईंनो, आता सर्वांना ध्यानपूर्वक एक महत्त्वाची सूचना सांगतोय। ज्यांचे कोणाचे रिजेक्ट पेंडिंग आहेत आणि ज्यांना जुलैचा हप्ता मधातच बंद पडलेला आहे, भेटलेला नाही आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी। तर काय करायचं आहे सर्वांनी, आता जे तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे या नंबरवर व्हॉट्सअपवर तुमचा जर तो प्रॉब्लेम झाला असेल, रिजेक्ट असेल, पेंडिंग असेल, किंवा तुम्हाला जर जूनचा हप्ता भेटला नसेल, आता लक्षात घ्या मी काय सांगतोय, ज्यांचे रिजेक्ट पेंडिंग किंवा ज्यांचा अप्रूव्हल होऊन सुद्धा त्यांना एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे। कारण की काही गैरसमज होऊन तुम्ही दुसऱ्याच गोष्टी आम्हाला विचारसाल, त्याच्याविषयी तुम्हाला आम्ही माहिती सांगू शकणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला ध्यानपूर्वक सांगतोय की मी जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐका। हे बघा, ज्यांचे रिजेक्ट पेंडिंग व जूनचा हप्ता भेटलेला नाही किंवा एकही हप्ता भेटलेला नाही आहे, अप्रूव्हल झाले तरी पण पैसे भेटले नाही आहेत, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची सूचना सांगतोय। तर त्यांनी काय करायचं आहे, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन कुणीही करायचा नाही। फोन केला तर तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला देण्यात येणार नाही आहे, कारण की फोन केल्यावर आमच्या कामात अडथळा झाल्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे। सगळ्यांनी व्हॉट्सअपला तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सांगायचं आहे। रिजेक्ट असेल, पेंडिंग असेल, त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि तुमचा जो अप्रूव्हल झालेला जो ID नंबर आहे तो तुम्हाला लागणार आहे, तो व्हॉट्सअपवर
तुमच्याशी संपर्क साधला जाईल आणि तुमचं चेक करून तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचा हप्ता कशामुळे आलेला नाही आणि तुमची तक्रार जी आहे ती लाडकी बहीण पोर्टलवर टाकल्या जाईल। हे ध्यानपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका। जर कोणी जवळपास बोलत असेल तर त्यांना थोडं थांबून म्हणतोय की हे ऐका, कारण की आता तुमची खूप आनंदाची गोष्ट झालेली आहे। तुमचा एकही रुपया आता सरकारकडे राहणार नाही। तुम्हाला सर्व लाडक्या बहिणीचे जे हप्ते तुमचे राहिलेले आहेत, जे पेंडिंग आहे, प्रॉब्लेम आहे, ते सर्व तक्रार आता सरकारला सांगण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। अजून एकदा सांगतोय, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर फक्त, कारण की जर तुम्ही व्हॉट्सअपवर जर केलं तर तुमची 100% मदत केली जाईल। जर फोन जर तुम्ही केला तर तुमची मदत केल्या जाणार नाही, कारण की व्हॉट्सअपवर सांगितल्यावर तुम्हाला तिथूनच कॉल येईल, तुम्हाला फोन करायची गरज नाही आहे। तुमचा काय प्रॉब्लेम आहे ही तक्रार तुमची लाडक्या बहिणी पोर्टलवर टाकल्या जाईल आणि छोट्याच्या चार्जेसमध्ये टाकल्या जाईल, कारण की ऑनलाईन सर्व्हिस ज्यांच्याकडे आहे तिथे आता काम सुरू आहे, कारण की ऑनलाईनवर काम करायला थोडाफार खर्च येतो, ते खर्च तुम्हाला द्यावा लागणार आहे, हे बी तुम्हाला मी सांगतोय। आणि तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती संपूर्ण तुम्हाला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज केल्यावर तुमचा प्रॉब्लेम सांगितल्यावर तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला हे करावं लागणार आहे आणि तुमची तक्रार वरती पाठवण्यात येणार आहे। तर हा मौका तुम्ही घालू नये, कारण की तुमची खूप मोठी मदत होणार आहे। आता जर तुम्हाला ही मदत भेटली तर तुमचा एकही हप्ता आता इथून पुढे राहणार नाही, तुम्हाला सर्वचे सर्व हप्ते तुम्हाला भेटणार आहेत, कारण की ही जे आता तक्रार नोंदवायची जी ऑनलाईन सर्व्हिस आहे, जी ऑनलाईन पद्धत आहे ती आता सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे सर्वांना सांगतोय, एकही मिनटं न लावता तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि आमच्याशी बोलून तुमचे काय प्रॉब्लेम आहे ते सोडवू शकता। आमची टीम इथं तयार आहे तुमचे प्रॉब्लेम सोडवायला। आणि अजून एक ध्यानपूर्वक ऐकायची गोष्ट म्हणजे की हा जर व्हिडिओ तुम्ही हाईप नाही केला तर तुमची तक्रार नोंदवल्या जाणार नाही। तुम्ही लाईक केल्यावर खाली हाईपचं बटन दिसतं, तिथं हाईप करायचं। हाईप केल्यानंतर तुम्ही जे स्क्रीनवर दिसलेला नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला तुमची प्रॉब्लेम सांगायचा आहे। फक्त तुम्हाला मी सांगतोय की तुमचं आधार कार्ड आणि तुमचा अप्रूव्हल झालेला जो फॉर्म आहे तो लागत आहे, अप्रूव्हल झालेला पाहिजेच, कारण की अप्रूव्हल झालेला नाही जरी असला तरी पण तुमची जी मदत केल्या जाईल। जर तुमचा रिजेक्ट व पेंडिंग झालेला असेल तरी पण तुमच्याकडं ID नंबर 100% असणं। ID नंबर कोणता म्हणतोय की मी, जे तुम्ही फॉर्म भरलेला आहे, जे तुमच्या मोबाईलच्या मेसेजवर आलेला आहे तो ID नंबर तुम्ही जपून ठेवला असेल तरच ही माहिती बघता येणार आहे, ही तक्रार नोंदवता येणार आहे, अन्यथा तक्रार नोंदवता येणार नाही, हे बी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय। तर तुम्हाला सर्व माहिती दिलेली लक्षात आली असं मला समजत आहे। आणि जर समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगायचं, हाईप करायचं, कमेंटमध्ये सांगायचं की तुम्हाला माहिती समजली का नाही। जर माहिती समजली असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमच्या सर्व जी माहिती आहे ती आम्ही वरती तक्रार नोंदवल्या जाईल आणि तुमचे 100% जे आहे ते तक्रार तिथून तुम्हाला मेसेज येईल की तुमचा काय प्रॉब्लेम आहे। 1-2 मिनटात तिथून तुम्हाला जवाब तुमच्या मोबाईलवर भेटणार आहे, तुम्हाला स्क्रीनशॉटसुद्धा पाठवल्या जाणार आहे। त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ खूप लाडक्या बहिणीसाठी मदतगार होणार आहे, त्यांच्यासाठी कुणीही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की कुणीही जर हा व्हिडिओ इग्नोर केला तर पुढे तुमचाच तोटा होऊ नये, तुमचाच जे आहे ते काम सर्व खराब होणे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर आजची माहिती ही तुमच्यासाठी खूप चांगली आणि महत्त्वाची झालेली आहे, कारण की नवीन अपडेट देणं हीच आमची काम आहे आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं, लवकरात लवकर तुमची मदत करणं हेच बळीराजा हेल्पलाईन या चॅनलचं काम आहे। त्याच्यामुळे सर्व माहिती समजली असेल लवकरात लवकर जाऊन व्हॉट्सअपला तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सर्व सांगायचं आहे आणि नंतर तुमचं काम केलं जाईल। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान।